सुप्रभात मंडळी. इंडियाज मोस्ट फिअरलेस हे शिव अरूर आणि राहुल सिंग यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा मराठी अनुवाद जो संध्या रानडे यांनी केला आहे त्याचं अभिवाचन मी करते आहे. आणि त्यातलं आजपासून आपण दुसरं प्रकरण चालू करत आहोत. नाव आहे आम्ही तिथं आहोत हे त्यांना माहीत नव्हतं. म्यानमारमधील सर्जिकल स्ट्राईक जून 2015. तर ह्याची आता गोष्ट काय आहे ती आपण ऐकूया. इम्फाल, मणिपूर, 5 जून 2015. त्या दिवशी सकाळी वाऱ्याच्या मंद लहरींमुळे एक प्रकारचा जळका वास आजूबाजूला पसरला होता. लष्कराच्या 18 जवानांच्या अर्धवट जळून आणि छिन्नविच्छिन्न होऊन तिथल्या तांड्याच्या उरल्यासुरल्या अवशेषांमध्ये पडलेल्या मृतदेहांचा वास होता तो. ते सर्व सैनिक डोगरा रेजिमेंटचे होते. एका लष्करी कारवाईनंतर त्यांच्या ठाण्याकडे परत जात असताना सकाळी 8:30च्या सुमारास त्यांच्या ट्रक्सवर दबा धरून बसलेल्या काही लोकांनी जबरदस्त हल्ला केला होता. आणि हे घडलं होतं ते मणिपूरची राजधानी असलेल्या इम्फालपासून 100 किलोमीटर्सवर. लपून छपून केलेला हा हल्ला अत्यंत चपळाईनं आणि निर्दयपणे करण्यात आला होता. जे 11 जण या हल्ल्यातून फक्त जखमी होऊन वाचले होते त्यांना शिरेमधून मॉर्फिन सुरू करून हेलिकॉप्टरने त्या जागेपासून तातडीनं हलवण्यात आलं होतं. पण या दरम्यान लष्कराच्या दृष्टीने 2 गोष्टी स्पष्ट झाल्या होत्या. गेल्या काही दशकातल्या अस्वस्थ ईशान्य भागातल्या जबरदस्त आणि बंडखोरीने केलेल्या अनेक हल्ल्यांपैकी हा एक हल्ला होता. आणि या हल्ल्याचा बदला घेणं ही फार अवघड गोष्ट होती. आणि या दुसऱ्या मुद्द्याच्या बाबतीत पूर्वी कधी नव्हते एवढे ते चुकले होते. आणि हे त्यांना एका आठवड्याच्याही आधीच लक्षात आलं होतं. गंभीर जखमी झालेल्या आणि हल्ल्यातून वाचलेल्या सैनिकांना घेऊन लष्कराची हेलिकॉप्टर्स मणिपूरच्या बेस हॉस्पिटलच्या दिशेनं निघाली होती. त्याचवेळी देशाच्या राजधानीतून भारतातले सर्वोत्तम आणि जबरदस्त लढाऊ सैनिक डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोच्या संघर्षग्रस्त भागाकडे निघण्यासाठी तयारीवर अखेरचा हात फिरवत होते. लष्कराच्या गुप्त पॅरास्पेशल फोर्सेसचे हे कमांडोज अत्यंत घातक आणि भयावह म्हणून प्रसिद्ध होते. आता या क्षणी युनायटेड नेशन्सकडून दिल्या गेलेल्या हुकुमाची अंमलबजावणी करण्याच्याच प्रतीक्षेत होते ते. त्यांच्यावर शांतता प्रस्थापित करण्याची जी कामगिरी सोपवण्यात आली होती ती कांगोच्या भूमीवर जाऊन त्यांना पार पाडायची होती. रोजच्या रोज तिथे उद्भवणारा संघर्ष आणि परिणामी तिथे होणाऱ्या कत्तली यांच्यामुळे कांगोतलं युद्ध या आधुनिक काळातलं एक अत्यंत भयानक युद्ध होऊन बसलं होतं. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये पोचल्यानंतर भारतीय कमांडोज त्यांच्या पॅराशूट रेजिमेंटच्या अतिशय लाडक्या गडद लाल रंगाच्या टोप्या बदलून नेशन्सची निळ्या रंगाची संरक्षक हेल्मेट्स घालणार होते. त्यामुळे युनायटेड नेशन्सचे हे शांतता प्रस्थापित करणारे सैनिक इतर साध्या सैनिकांपेक्षा वेगळे दिसत. MONUSCO हे फ्रेंच लघुरूप असलेल्या UN ऑर्गनायझेशन स्टॅबिलायझेशन मिशन या डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोच्या संस्थेने भारतीय लष्कराने परदेशी भूमीवर सर्वाधिक आणि सर्वोत्तम कामगिरी केली असल्याचं नमूद केलं आहे. मॉन्युस्कोसाठी काम करणाऱ्या एकूण 19,000 शांतता सैनिकांमध्ये 1/4 संख्या भारतीय शांतता सैनिकांची आहे. तिथल्या कामगिरीसाठी सर्वाधिक म्हणजे वर्षाला जवळजवळ $1.25 दशलक्ष खर्चाचं काम भारतीय शांतता सैनिकांकडून केलं जातं. 2015 सालच्या त्या जून महिन्यात 100 कमांडोज असलेली भारतीय पॅरा HFची एक टीम तिथल्या 500 सैनिकांचं बळ वाढवण्यासाठी त्यांच्या बरोबरीनं काम करणार होती. या 500 सैनिकांची तुकडी आधीच उत्तर किवूच्या दिशेनं निघाली. किवू या तिथल्या प्रांताला त्यांच्या भूगर्भातल्या खनिजांची देणगी निसर्गानं मुक्त हस्ते बहाल केली होती. पण ह्याच प्रांतात सध्या
रक्ताचे पाठ वाहत होते. आफ्रिकेतल्या या कामगिरीवर जायला निघण्यासाठी भारतीय सैनिक सज्ज होते. उत्तर किवूची राजधानी असलेल्या गोमा या शहरात भारतीय ब्रिगेडचं मुख्यालय होतं. त्या ब्रिगेडचाच इथून पुढे ते सैनिक एक भाग असणार होते. अनेक लहान मोठे जलाशय, ज्वालामुखी, पर्वतरांगा, एकही वृक्ष नसलेल्या आणि लांबवर पसरलेल्या हिरवळी आणि बऱ्याचशा नद्या यांनी नटलेल्या 62,400 चौरस किलोमीटरच्या भूभागावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली गेली होती. लष्करात UN तर्फे केल्या जाणाऱ्या बदल्या सगळ्यांनाच हव्याशा वाटत असत. शांतता प्रस्थापित करण्याच्या कामगिरीची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यापूर्वी अत्यंत काटेकोरपणे त्यांच्या मुलाखती घेतल्या जात. केवळ ते दर्जेदार अशा पॅरा-एसएफचे सैनिक आहेत म्हणून त्यांना वगळलं न जाण्याचा तिथे प्रश्नच उद्भवत नाही. उलट त्यांच्यातल्या काही निवडक सैनिकांनाच डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोच्या पूर्व भागात पाठवलं जातं. या भागातल्या लोकांच्या दैनंदिन जीवनात क्रौर्याने आणि असभ्य दुष्ट प्रवृत्तीने जो धुमाकूळ घातला आहे त्याला आवर घालण्याचं काम या सैनिकांवर सोपवलं जातं. पालमच्या हवाई दलाच्या स्टेशनवरून निघण्याच्याच बेतात असणाऱ्या या टीमला आसामच्या जोरहाटमधल्या होम बेसमधून फोन आला. अत्यंत मोजक्या शब्दांमध्ये या कमांडोजना जवळच्याच मणिपूरच्या भागात भारतीय जवानांवर झालेल्या हल्ल्याची कल्पना दिली गेली. अवघ्या 5 मिनिटात त्यांना सर्व हकीकत सांगून झाली आणि नव्या ऑर्डर्सही दिल्या गेल्या. त्या दिवशी ते सैनिक त्यांच्या काँगोच्या ठरलेल्या विमानात चढलेच नाहीत. C-130J सुपर हर्क्युलस त्यांच्यासाठी सज्ज झालं. हे विमान भारतीय हवाई दलाच्या 77 वेल्ड वायपर्स या लढाऊ विमानांच्या तुकडीतलं होतं. ताशी 2350 किलोमीटरच्या भरधाव वेगाने या विमानाने या कमांडोजना मणिपूरला पोचवलं. सगळं चित्रच एकदम पालटलं गेलं होतं. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोला जाण्याचे बेत ताबडतोब लांबणीवर टाकले गेले होते. काय घडलं होतं ते सर्व कमांडोजना कळलं होतं. पण पुढे कशा प्रकारची कामगिरी करायची होती याविषयीच्या सूचना त्यांना दुसऱ्या दिवशीच मिळणार होत्या. भारतीय लष्कराला गंभीररित्या जखमी करण्यात आलं होतं. त्याच्यावर खोलवर घाव घातले गेले होते. कर्तव्य बजावत असताना मृत्यू येणं ही गोष्ट सैनिकांसाठी नवीन असते. पण ज्या मुजोरपणे हा हल्ला केला गेला होता त्यामुळे सर्वत्र एक प्रकारचा संताप धुमसत होता. आणि तो फक्त डोगरा बटालियनला बळी केलं गेल्याचा राग नव्हता, तर संपूर्ण सुरक्षा व्यवस्थापन आणि मध्यवर्ती सरकार यांच्यावरही घाला घालण्याचं नीच कृत्य हल्लेखोरांनी केल्याची चीडही त्यामागे होती. लष्करातल्या प्रत्येक श्वासातून अक्षरशः अंगार बाहेर पडत होते. लवकरच एक गोष्ट उजेडात आली की त्या राज्यातल्या 3 प्रकारच्या बंडखोरांचा हात या हल्ल्यामागे होता. नॅशनलिस्ट सोशलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँड खापलांग, कांगलैपाक कम्युनिस्ट पार्टी आणि कांगलै यावोला कन्नालूप या त्या बंडखोरांच्या 3 संस्था. भारतीय लष्कराचं डोगरा युनिट मणिपूरमधला आपला 3 वर्षांचा आघाडीवरचा कार्यकाळ आटपून भारताच्या उत्तरेला ऐसपैस पसरलेल्या लष्कराच्या एका ठाण्यात पुन्हा एकदा वास्तव्यासाठी परतत असतानाच या युनिटवर हा निर्घृण हल्ला केला गेला होता. सर्व बंडखोर म्यानमारला लागून असलेल्या आणि निसटून जाण्यासाठी सोयीच्या असलेल्या सीमेपलीकडे नाहीसे झाले होते. ही बंडखोरांची हल्ला करून पळून जाण्याची पद्धत लष्कराला नवी नव्हती. या आधीही वरचेवर हल्ले करणं आणि नंतर सीमेपलीकडे असलेल्या लपून बसण्याच्या जागांकडे पळून जाणं हा या बंडखोरांचा आरामशीर आणि दैनंदिन कार्यक्रमच होऊन बसला होता. पण 5 जूनला त्यांनी जो रक्तपात या महामार्गावर केला होता तो लष्कराला अशी एखादी योजना आखायला लावणार होता जी योजना अंमलात आणण्याचा विचार लष्कराने आजवर कधी केला नव्हता. ज्या मार्गावरून जायचं लष्कराने आता ठरवलं होतं तिथून ते माघारी परतणार नव्हते. 35 वर्षीय लेफ्टनंट कर्नल ऑस्कर डेल्टा
महामार्गावरच्या रक्तरंजित हल्ल्याची बातमी आली. त्यावेळी लैमाखोंगला होते. लैमाखोंग हे आर्मी माउंटन डिव्हिजनचं मणिपूरचं मुख्यालय होतं. त्यांच्या अखत्यारीतल्या परिसरात कुठल्याही सैनिकाचा किंवा एखादा निष्पाप व्यक्तीचा मृत्यू जरी झाला की लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांचं रक्त खवळून उठत असे. आता सुद्धा हल्ल्याची बातमी कानावर पडल्याबरोबर संतापाने त्यांचा चेहरा लाल भडक झाला. मनातल्या विचारांची जुळवाजुळव करण्यासाठी त्यांनी क्षणभर डोळे मिटून घेतले. पण 3 शब्द परत परत त्यांच्या मनात उसळी मारून येत होते. 18 सैनिक ठार. आजवर लष्कराच्या सैन्यावर इतका पाशवी, इतका रानटी हल्ला झाल्याचं कर्नल डेल्टा यांच्या स्मृतीला ताण देऊनही आठवत नव्हतं. आजवरच्या आयुष्यात असं म्हटलं नाही तरी निदान त्यांच्या लष्करी कारकिर्दीत तरी नक्कीच नव्हता झाला. त्यांच्या पॅरा SF तुकडीनं 2IC या पदावर असलेल्या कर्नल डेल्टा यांना हल्लेखोर चांगलेच ओळखत होते. कर्नल कसे दिसतात एवढंच फक्त नाही तर ते काय करू शकतात हेही हल्लेखोरांना माहीत होतं. आणि तरीही हल्लेखोरांनी नुकतंच काही वेळापूर्वी भारतीय सैनिकांचं रक्त सांडलं होतं, तेही प्रचंड प्रमाणात आणि खुद्द डेल्टा यांच्याच परसदारात. तो हल्ला जबरदस्त होता. एवढ्या एका वाक्यानं त्याचं वर्णन होऊच शकत नाही. आता कर्नल या पदावर असलेले त्यावेळचे लेफ्टनंट कर्नल डेल्टा त्या घटनेच्या आठवणी सांगताना म्हणाले, तुम्ही ज्यावेळी तुमची 18 माणसं गमावून बसलेले असता त्यावेळी तुम्हाला अधिक खोलात शिरून विचार करणं गरजेचं असतं. कोणकोणते पर्याय आहेत ते बघावं लागतं, कारण ह्याचा बदला कसा घ्यायचा हाच विचार तुम्हाला त्यावेळी विळखा घालून बसलेला असतो. माझ्या मनात पहिली भावना उमटली ती ताबडतोब माझ्या टीमला हाताशी घेऊन कारवाई सुरू करावी हीच. या हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांना बंदुकीनी टिपायचं आणि त्यांचा मेंदूच बाहेर काढायचा ही कल्पनाच मग डोक्यात घोळत राहिली. कमांडोजना योग्य त्या पद्धतीने घडवताना आणि त्यांना प्रशिक्षण देताना एक महत्त्वाची गोष्ट त्यांच्या मनावर बिंबवली जाते, ती म्हणजे स्वतःच्या भावना काबूत ठेवणं. कोणतीही कारवाई यशस्वी होण्यासाठी तुमचं मन निरभ्रच हवं. कुठल्याही प्रकारच्या भावनांचं मळभ त्याच्यावर असता कामा नये. विचार न करताच राग किंवा दुःख यांना उसळी मारण्याची संधी देणं योग्य नसतंच. म्हणूनच ह्या हल्ल्यानंतर मनात उचंबळून येणाऱ्या भावना दडपून टाकणं कर्नल डेल्टांना अत्यंत कठीण गेलं. लष्करात भरती होऊन 14 वर्ष झाली होती तेव्हा कर्नल डेल्टा यांना ईशान्य भारतातल्या डोंगराळ आणि जंगलमय भागांमधल्या बंडखोरांना शोधून काढण्याच्या आणि ठार मारण्याच्या कामात त्यांनी कितीतरी वेळ घालवला होता. मणिपूरचा हल्ला होण्याआधीच कर्नल डेल्टा यांच्या छातीवर जी अनेक पदकं विराजमान झालेली होती त्यातलं एक होतं शौर्य चक्र पुरस्काराचं. मणिपूरच्या हल्ल्याच्या जवळजवळ 1 दशक आधीच हे पदक त्यांना 2004 साली त्यांच्या असामान्य पराक्रमासाठी मिळालं होतं. त्या वर्षी बंडखोरांनी त्यांच्या हाताखालच्या एका सैनिकाला एका हल्ल्यात ठार मारलं. डेल्टा त्यावेळी कॅप्टनच्या हुद्द्यावर असलेले एक तरुण अधिकारी होते. त्यांच्या हाताखालच्या काही तापट कमांडोजना घेऊन ते ताबडतोब मोहिमेवर निघाले आणि बंडखोरांना शोधून काढत या कमांडोजनी त्यातल्या 8 बंडखोरांना ठार केलं. ज्यांनी आमच्या माणसांवर हल्ला केला होता त्यांच्यातल्या 11 जणांपैकी 8 हल्लेखोरांना आम्ही मारलं अगदी त्याच दिवशी. आमच्या माणसांना मारल्याचा त्यांचा आनंद आम्ही त्यांना फार काळ मिळू दिला नाही. आम्हाला जोखण्यात ते कमी पडले होते. त्यांच्यापेक्षा आम्ही कितीतरी अधिक चपळ होतो. त्या बंडखोरांना त्यांच्या अपराधाची जबरदस्त शिक्षा देण्यामागच्या मानसिक समाधानाचं महत्त्व लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांच्या अजूनही स्मरणात आहे. आता जवळजवळ एका दशकानंतर 2015 सालच्या या मणिपूर हल्ल्याचा विचार करताना त्यांच्या लगेचच लक्षात आलं होतं की भारताच्या ईशान्य भागात सर्व दूर पसरलेला संघर्ष आणि धुमसणारा असंतोष आता एक वेगळं वळण घेणार होता. त्यांना हेही माहीत होतं की ते आणि जंगल युद्धामध्ये अत्यंत सराईत आणि चपळ असणारे त्यांचे सहकारी
बंडखोरांच्या अपराधासाठी त्यांना जबरदस्त शासन करणार होते. त्यासाठी कर्नल आणि त्यांच्या हाताखालचे कमांडोज या बाबतीत विशेष गंभीर असलेल्या लष्करी आणि सरकारी अधिकाऱ्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन यांच्या आधाराने पुढच्या 36 तासांमध्ये सुडाच्या एका नेत्रदीपक कामगिरीची योजना आखणार होते. आता ती योजना काय आहे मंडळी, ते आपण उद्याच्या भागात बघूया. तोपर्यंत बाय बाय.